लागतील आणि त्या सर्वांचं करूया आपण हार्दिक हार्दिक स्वागत. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून साईकृपा हॉटेलचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री जनार्दन शेठ वाकडीकर यांचा सन्मान आपण करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून मी सागरदादांना विनंती करतो आपण हा सन्मान करायचा आहे. सातत्याने आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान लाभत असतं ते आमचे जनार्दन शेठ वाकडीकर आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. सागर शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. 5 षटकं बघा, 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा अवधी असेल. पंच वेळ जास्त झाला तर एक फिल्डर 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यायचं आहे, लक्षात घ्या आपण. चला त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय सन्माननीय कांचनजी मुकादम आहेत त्यांचा सन्मान आपण करतोय. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आपण पाहत आहे. मी शेखरजी पवार यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. कांचनजी मुकादम आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून जय मल्हार हॉटेलचे सर्व सन्माननीय जगदीश शेठ मुकादम असतील त्यांचा सन्मान आपण इथे करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी नितीनजी मुकादम या आपण नितीन कर्णेकर या आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान. जय मल्हार हॉटेलचे सर्व 4 ओव्हरसाठी 20 मिनिटं. जास्त वेळ जर गेला तर एक फिल्डर आतमध्ये जाईल. पंच टायमिंग लावा, इकडे सुद्धा वरती टाइम अलर्ट करा. पंच टाइम अलर्ट करायचा आहे कारण 10वीच्या परीक्षा सुरू होतात, 12वीची परीक्षा सुरू आहे. जितक्या लवकर मॅचेस आपल्याला पूर्ण करता येतील तेवढं आपण करूया, प्रयत्न करूया. चला त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आपण पाहत आहे आमच्या ज्योतिताई वाजेकर त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मी वैशालीताईंना विनंती करतो आपण ज्योतिताईंचा सन्मान करायचा. चला मॅचला आपण सुरुवात करतोय. आजच्या दिवसामधील रात्रीमधील पहिला चेंडू आणि पहिला सामना. गोलंदाज तयार. पहिला बॉल. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी विद्यमान सदस्य आपण पाहत आहे सन्माननीय कीर्तिताई वाजेकर यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय कीर्तिताई वाजेकर यांचा सन्मान इथे केला जाईल. वैशालीताईंच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करतोय. अवांतर बॉल फेकलाय, व्हाईट बॉल आलाय. स्कोरर लक्ष द्या आपण. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य आपण पाहत आहे नेहाताई महाडिक आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मी त्यांना विनंती करतोय आपण सुद्धा या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. नेहाताई महाडिक आणि आपला सुद्धा सन्मान आपण स्वीकारा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून भूषणदादा म्हात्रे यांचा सन्मान आपण करतोय. मी शेखरजी पवार यांना विनंती करतोय आपण सन्मान करा भूषणदादा म्हात्रे यांचा सन्मान. भूषणदादा म्हात्रे यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून.
प्रत्येक टीमसाठी एक रिव्ह्यू असेल हे लक्षात घ्या आपण. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल, मग तुम्ही त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय निशिकांतजी म्हात्रे. मी निखिलजी कर्णेकर यांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. अक्षय यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण करतोय. त्यानंतर शरददादा भोपी यांचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतोय पुन्हा एकदा शरददादा भोपी यांचा सुद्धा आपण सन्मान करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपण पाहत आहे अतिश वाघमारे यांचा सन्मान इथे आपण करतोय. अतिशजी वाघमारे दादांचा सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. पंच 3 षटकं तिकडून आहेत. ड्रिंक्स नंतर इकडून 2 षटकं, 3 षटकं तिकडून. चला त्यानंतर पुढचा सन्मान आपण करतोय द विलेज हॉटेल रेस्टॉरंट बार आपण पाहत आहे आणि त्या हॉटेलचे सर्वे सर्वा दत्ताशेठ मुकादम यांचा इथे सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांना सुद्धा विनंती करूया आपण या सन्मानाचा स्वीकार करा. दत्ताशेठ मुकादम आणि त्यांचा सन्मान एक जबरदस्त व्यक्तिमत्व. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून सन्माननीय कुमारदादा वाजेकर यांचा सन्मान आपण करतोय. क्रिकेटसाठी सातत्यानं आपण पाहिलं तर भरीव कामगिरी त्यांची राहिली आहे. ते कुमारदादा वाजेकर आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून आमची हरिश्चंद्रजी वाजेकर असतील, त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हरिश्चंद्रजी वाजेकर यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून निलेशजी महाडिक असतील, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. निलेशजी महाडिक दादांचा सन्मान सुद्धा आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण सन्मान करूया बघा ज्यांच्या नावाची स्पर्धा पाहायला मिळत आहे सरपंच ट्रॉफी 2026 वैशालीताई भोईर आणि त्यांचा सन्मान केला जाईल. मी निलेशदा महाडिक यांचा सन्मान करूया आपण विनंती करतोय. निलेशदा महाडिक यांचा सन्मान आपण करूया. धावसंख्या 13 गिरवली टीम प्रथम बॅटिंग करतोय. धावसंख्या 13. परशा ग्रुपला विनंती करतोय सर्व मेंबर आपण वैशालीताईंचा सन्मान आपण करणार आहोत. विनंती करतो सर्व परशा ग्रुपचे मेंबर आपण सरपंच साहेब आपण पाहता वैशालीताई आणि त्यांचा इथे सन्मान केले जाईल. त्यानंतर आमच्या कीर्तिताई असतील, नेहाताई आणि ज्योतिताई आपण सुद्धा या. परशा ग्रुप आणि त्यांच्या वतीने आपण करतोय अगदी शिरडोन ग्रामपंचायत आणि तिथे आपण पाहताय सरपंच म्हणून ज्यांना बहुमान मिळालाय त्या वैशालीताई भोईर आणि त्यांचा सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्व परशा ग्रुप, त्यांचे सर्व मेंबर आणि आमचे सागरदादा भोईर असतील, ऋषिकेशजी भोईर आणि सर्व त्यांचे मेंबर पाहायला मिळतील. आमचे पवन मुकादम आज ज्यांचा वाढदिवस आहे, अक्षय असतील, या सर्वांच्या वतीनं अभि असतील, या सर्वांच्या वतीनं आपण करतोय. परशा ग्रुपच्या वतीनं आपण करूया. संजोत असतील, या सर्वांच्या वतीनं आपण करतोय. आपल्या सरपंच साहेब ज्योती आपण पाहू शकाल वैशालीताई भोईर असतील, यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि त्यांचा इथे यथोचित मान सन्मान केला जाईल.
त्यानंतर आपण पाहता आमची सचिन भाई पवार यांचं इथे शुभागमन झाले, त्यांचं स्वागत करूया. त्यानंतर क्रांती ज्योती आपण पाहताय आणि त्या मंडळाचे अध्यक्ष आपण पाहताय आमचे सन्माननीय बरेचशे भोईर असतील, त्यांना सुद्धा विनंती करूया आपण मुख्य व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. चला आपण जाऊया, आपण सन्मान इथे केला जातोय. अगदी वैशालीताईंचा सन्मान इथे होतोय आणि पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं आणि खेळाडूंचं आपण करूया हार्दिक स्वागत आणि जाऊया आपण मॅचकडे. आणि आवाज ऐकूया. दीपकजी पाटील सरांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, परंतु तत्पूर्वी आपण पाहताय आणखी एक सन्मान आपण पाहताय या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी रामशेठजी भोईर यांना आपण पाहताय, त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या स्पर्धेसाठी खूप सारी मेहनत त्यांची सुद्धा राहिली आहे आणि त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. अगदी राजकीय क्षेत्रामध्ये असेल, विविध क्षेत्रामध्ये ज्यांची भरीव कामगिरी सातत्याने आपण पाहिली आहे आणि शिरडोनच्या विकासासाठी सुद्धा सातत्याने आपण पाहिलंय. अगदी चढत असताना त्यांना आपण पाहत असतो. आणि मग त्यांच्या सुनबाई आपण पाहिलं तर शिरडोन ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच साहेबा आणि मग रामशेठजी भोईर यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा. चला टीम मीटिंग करू नका बघा, प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग नको, कारण 20 मिनिटं 4 षटकांसाठी. चला जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये ऐकूया दीपकजी पाटील सरांचा आवाज. येस, थँक्यू. हॅलो हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. थँक्यू सो मच शेखरजी पाटील यांचा आवाज तुम्ही ऐकलात. उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला आणि मॅचला सुद्धा सुरुवात झाली. आजच्या रात्रीमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. परशा ग्रुप शिरडोन पुरस्कृत सरपंच चषक 2026. त्यानंतर आपण पाहता या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व परशा ग्रुप आणि त्यांच्या वतीनं रामशेठजी भोईर यांचा सन्मान. क्रांती ज्योती मंडळाचे अध्यक्ष आमचे भरतशेठ भोईर असतील, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. कल्पेश भोईर आपण सुद्धा या. संजोत, रुपेशजी मुकादम असतील, या आपण सुद्धा. आणि इथे सन्मान केला तर बरेचशे भोईर यांना सुद्धा घ्या आपण आणि त्यांचा सुद्धा सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत, हार्दिक 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 स्वागत. त्यानंतर सचिनभाई पवार आपण सुद्धा यायचं बघा. सचिनभाई पवार आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी परशा ग्रुपचे मेंबर आणि खूप मेहनत या स्पर्धेसाठी मॅनेजमेंट आपण पाहताय सर्वांची राहिली आहे. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करून जाऊया आपण आणि मॅचकडे जाऊया आपण. हॅलो त्यानंतर बघा आपण सचिनभाई पवार यांचा सन्मान आपण करतोय, ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम सर्वच्या ट्रॉफीज आम्हाला दिलेत. त्यांच्या अगदी भावाच्या स्मरणार्थ ज्याने आम्हाला ट्रॉफीज दिलेत ते सचिनभाई पवार आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला आपण मॅच कंटिन्यू करूया. आलेल्या पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. स्वागत पुन्हा एकदा नक्की करू, परंतु जाऊया मॅचकडे. तिसरं षटक सुरू आहे. आणि इकडे मात्र आणखीन एक फलंदाज बाद झालाय. सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच लढत या स्पर्धेची, उद्घाटनीय लढत. श्रीयांश 11 काळभैरव गिरवली आणि चेरवली या दोन संघादरम्यान हा सामना सुरू आहे. टॉस जिंकला होता गिरवले संघानं आणि टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आतापर्यंत धाबा झाल्यात त्या 22 धाबा झाल्यात. तिसरं षटक सुरू आहे. पुरस्कृत सरपंच चषक 2026 अर्थातच शिरढोण नगरीच्या प्रथम नागरिक सौभाग्यवती वैशालीताई ऋषिकेश भोईर यांच्या नावानं मात्र ही स्पर्धा आपल्याला खेळवली जाते.
अगदी वेळेमध्ये खरं तर या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपल्याला पाहायला मिळाला आणि वेळेमध्ये सुद्धा संपन्न सुद्धा होईल. अगदी शिस्तबद्ध ही स्पर्धा तुम्हाला अ, आजपासून पाहायला मिळेल क्रांतीवीर मैदानावर. परशा ग्रुप शिरढोणचं एक दमदार आणि दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सर्वात आधी सर्वांना शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतोय आणि आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ज्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही शिरढोण नगरी आणि हे क्रांतीवीर मैदान ज्याच्यामध्ये पहिली लढत सुरू आहे. दोन टीम समोरासमोर आहेत, गिरवली आणि चेरिवली. आणि गिरवली संघ करतोय बॅटिंग. पहिलं षटक जे होतं पहिल्या षटकामध्ये 7च धाबा आल्या होत्या पॉवर प्लेच्या आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धाबा आल्या होत्या, त्या डबल करण्यात आल्यात. आता तिसरं षटक सुरू आहे सध्याच्या घडीला आणि या धावफलकावर धावा लागल्या ते आतापर्यंत 24 धाबा, 24 रन्स. तिसरं षटक घेऊन गोलंदाज मयूर पाटील. मयूरचा हा बॉल लेग स्टिकवर थोडासा फुलल नाही, तो होता पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 25 रन्स ऑन बोर्ड. सुंदर असं खरं तर इनफिल्ड मध्ये बऱ्याचशा सुधारणा सुद्धा झालेल्या दिसतात. मैदानामध्ये बरेचसे खडे बाजूला गेलेत, त्यामुळे अगदी आउटफील्ड चांगली दिसते. ओ यावेळेस थोडासा वेट केला होता, बॅकफुटला जाऊन पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. पाहत बसावं लागलं फिल्डरला, बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय झालाय आणि येतोय हा षटकार. सन्माननीय आपण पाहताय विनोदजी वाजेकर आणि भाऊ वाजेकर, माजी सरपंच शिरढोण ग्रामपंचायत, त्यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. या वेळेला मात्र फटका सुरेख सजवलाय, स्टँड ऑन डिलेव्हर, सरळ बॅटनं समोरच्या दिशेला येतोय षटकार. लगातार 2 षटकारांचा खेळ सध्याच्या घडीला सादर केलाय तो फलंदाज रोहन हातमोडेनं. मयूर पाटील आता मात्र विचार करण्यास भाग पाडलाय. या 2 षटकारांच्या सहाय्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकले ती 37 या आकड्यावर. राऊंड स्टम्प्स ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर टाकला होता हा चेंडू. मयूरनं आणि व्हाईट बॉल पुन्हा एकदा इशारा आलाय. पंचांचा एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 38 या आकड्यावर. टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय गिरवले संघानं घेतला आणि आतापर्यंत आपण म्हणूया थोडासा सत्कारणी लागलाय, कारण चांगल्या धावा सध्याच्या घडीला येत असताना त्यांच्या टीमसाठी. राऊंड स्टम्प्स मयूर पुन्हा एकदा शफल झाला होता पाठीमागे, फाईन लेगला लॅप खेळलाय, बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं, चेंडू सीमा रेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहू, आज चौकार की षटकार. चला चेक करण्यास सांगतात, त्यामुळे जरूर चेक केलं जाईल. सायफरीत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज सुरू आहे. चला तोपर्यंत क्षेत्ररक्षण लावून घ्या. जो काही निर्णय असेल, स्ट्राईक आपल्याला माहिती आहे कोणाला येणार आहे. षटकार असेल तर 2 धाबा ऍड करू, चौकार असेल तर स्कोर तसाच ठेवू. जे काय असेल तर पाण्याची मागणी केली ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला जाईल. बरोबर डी पोल मधील यानंतर सामना हा ई पोल मधील सामना, यानंतर शिवशंभो साई आणि यंगस्टार 11 वरचे ओळे दोन्ही टीम्सना ही पहिली अनाउन्समेंट आहे. आपण वेळेमध्ये टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. जर आपण पोहोचला नाहीत आणि दुसरी इनिंग सुरुवात झाली आणि पहिला बॉल पडला तर जो प्रतिस्पर्धी टीमचा कॅप्टन असेल त्या टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित करू आणि दोन्ही टीमचे कॅप्टन नसतील तर सामना 4 ओव्हरचा खेळवला जाईल. बघा इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल आणि जो संघ उपस्थित नसेल समोरच्या टीमला टॉस विन दिला जाईल, लक्षात घ्या आपण.
त्यामुळे वेळेनुसार यायचं आहे, वेळेनुसार मॅचला आपण सुरुवात करतोय. स्पर्धा अगदी अगदी आपण घड्याळाच्या काट्यावर अगदी सुरू राहणार आहे ही स्पर्धा. नेक्स्ट मॅचसाठी शिवशंभो साई आणि त्यांच्याबरोबर यंगस्टर वरचेवळे अशी दोन संघ, वरचेवळे संघ इथे उपस्थित झालाय, त्यांचं स्वागत करूया. चला, साई टीम आपण आला असतं रिपोर्टिंग करा आणि इनिंग ब्रेकमध्ये लगेच टॉस होईल. चला, थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 42 धावा, 42. शेवटच्या बॉलवर चौकार आहे 42. चांगली टोटल, मात्र 14च्या सरासरीनं धावा उभ्या केल्यात त्या सध्याच्या घडीला गिरवले संघानं. चला, मॅच चालू करा प्लीज. 10 मॅचचा शेड्यूल आहे. जर वेळ वाचवली तरच वेळेमध्ये संपतील सामने, अन्यथा सध्याच्या घडीला 4, 4:30, 5 ये संपार. चौकार दिला इकडे, आम्ही अनाऊन्स केलं ऑलरेडी. तिसऱ्या पंचांनी सांगितले आम्हाला हा चौकार द्या. चला, मॅच चालू करा. चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर मात्र सज्ज होतील गौरव पाटील. पहिलं षटक टाकलं होतं दीपक कातकरीनं, त्यानं फक्त 7 धावा दिल्या होत्या. परंतु तदनंतर मात्र विश्वनाथ जाधवनं षटक टाकलं, त्यानं 14 दिल्या आणि मयूर पाटीलनं 18 दिल्या. बघा, गिरवली टीमला पारितोषिक येत आहे. षटकार हॅट्रिकसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक. ग्राउंड नंबर सांगतात 6 आहे. इकडे तिसऱ्या पंचाने आम्हाला कळवलं की चौकार आहे. चला, मॅच चालू करूया. जो काही निवाडा असेल तो नंतर करा, कारण 4 सानी फार फरक पडेल. परंतु पुन्हा एकदा काही दिसलं याच्यामध्ये तर आपण नक्कीच देऊ. तिकडे प्रेक्षकांनी सुद्धा काही सांगितलं नव्हतं, कारण अगोदर सुद्धा विचारलं होतं तिकडे ऑडियन्सला. ऑडियन्स कुठल्या गावाची आहे ते पण चेक करा. बऱ्याच वेळेला हा एक इश्यू होतो, बऱ्याच वेळेला समर्थक असतात शिरडोनचे असतील तर वेल अँड गुड. बघा, षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिक. षटकार हॅट्रिकला 2,000, चौकार हॅट्रिकला 1,000 रुपये सुबोध वाकडीकर यांच्याकडून गिरवली टीमसाठी पारितोषिक असेल. सुबोध, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला, मॅच चालू ठेवा, कारण जर षटकार दिसला इकडे तर आपण 2 रन नंतर ऍड करू. त्याचा मोठा विषय नाहीये, स्ट्राईक पण चेंज नाहीये. जे काय असेल ते असेल आणि नंतर डिसिजन देतील. मॅच चालू ठेवा. चौथ्या षटकाला सुरुवात होईल. चौथं षटक घेऊन गोलंदाज गौरव पाटील तयार. चेरवली टीम कडून नेरेदुंद्रे परिसरामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे चेंडू सरकला, क्षेत्ररक्षक होता स्क्वेअर लेगला, सिंगल कन्वर्ट करण्यात आले. नंतर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय. थोडासा लेझीनेस पाहायला मिळाला, थोडी चपळता दाखवावी लागेल चेरवली टीम. अगोदरच पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 14च्या सरासरीने धावा आल्यात, त्यामुळे थोडं रोखलं नाही तर ही धावसंख्या मात्र तुम्हाला 60+ म्हणजे दुसऱ्या सत्रामध्ये थोडंसं कठीण होऊ शकेल आणि त्याचमुळे आता मात्र स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल.
शॉर्ट बॉल होता इकडे मात्र हुक केला. स्क्वॉर लेगला बॉल चालला तिकडे सिंगल कन्वर्ट करण्यात आले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पंचेचाळीस धावा झाल्यात आणि मघाशी जो होता तो चौकारच आहे. पुन्हा झूम झूम करून बघितलंय, त्यामुळं तो चौकारच पकडला जाईल. 4 रनच आहेत तिकडे. आयोजक आणि पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांनी 10-15 वेळा परत परत बघितला, तो चौकारच दिसतोय आणि जे दिसते त्याच्यावरच निर्णय द्यावे सुद्धा लागतात आपल्याला. त्यामुळे तो चौकार पकडूनच ही धावसंख्या आहे ती 45-45. गौरव पाटीलचं षटक सुरू आहे. लेफ्ट हँडेड बॅटर समोर आहे, चांगली बॅटिंग करतोय रोहन. पाकपुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ शरीराचा वेध घेतला. इकडे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये थोडासा कंट्रोल पाहायला मिळालाय. हो, थोडासा खाली राहिला होता बॉल, थोडासा विकेट किपर सुद्धा चकला होता. पाठीमागे बॅकअप मिळालं, तोपर्यंत मात्र 1 रन. सिंगल बाईचा इशारा मात्र आलाय. या एकेरी धाब्याच्या मदतीनं टीमची टोटल मात्र पुढे जाईल ती 46-46 या आकड्यावर. पहिलं सत्र सुरू आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम्स वेळेमध्ये आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि इनिंग ब्रेक मध्ये जर दोन्ही टीमचे कॅप्टन नसेल तर सामन्यामध्ये ओव्हर्स मध्ये कपात केली जाईल. एक टीमचा कॅप्टन असेल तर त्या टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस विन घोषित करू. त्यामुळे ही सूचना जी आहे ही सगळ्याच मॅचेसना लागू होणार आहे. हो, इकडे मात्र जबरदस्त फिरवलाय हा बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवतोय. राऊंड स्टंप्सनं गोलंदाजी करत असताना गौरवचा हा बॉल मात्र निर्धाव. परंतु पहिल्या 3 ओव्हर्समध्ये ज्या पद्धतीने धावा आल्या होत्या, खास करून दुसऱ्या आणि तिसऱ्या या ओव्हरमध्ये जास्त धावा आल्या होत्या आणि कुठेतरी त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न मात्र केलाय तो गोलंदाज गौरव पाटीलला. सुपर बॉलिंग फ्रॉम शेरवली टीम. फ्लाइट डिलिव्हरी होती. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर वळवलाय. अँगल बनवून बॉल केला होता इकडे मात्र. आणखीन एक डॉट आणि सलग 4 डॉट बॉल्स पाहायला मिळाले. या षटकामध्ये धावा दिल्या त्या फक्त 3. एक बाईच्या स्वरूपामध्ये धावा ऍड झाली होती. त्यामुळे 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावर धावा लागल्या त्या 46 धावा. 46 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट गिरवले संघासाठी. आता मात्र हे 5वं आणि अंतिम षटक असेल. टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या 3 ओव्हर्स पर्यंत हा निर्णय बरोबर होता, परंतु 4थं षटक मात्र कमालीचं कमबॅक केलं ते चेरवली या संघानं आणि त्या ओव्हरमध्ये मात्र कमी धाबा पाहायला मिळाल्या. आता 5वं आणि अंतिम षटक असेल. स्लॉग ओव्हरचं आहे, त्यामुळे थोडंसं चार्जअप, थोडंसं आक्रमकता जरूर पाहायला मिळू शकते फलंदाजांकडून. आणि इकडे 46 अजून 14 धाबा झाल्या तर 60च्या आसपास एक चांगली टोटल मात्र या मैदानावरची ठरू शकेल आणि तो प्रयत्न मात्र करावा लागेल. फलंदाज रोहन हातमोडे असेल किंवा निखिल हातमोडे असेल, हे 2 फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर आहेत. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल. समीर भालेकर. समीर भालेकर 5वं आणि अंतिम षटक घेऊन. पहिलाच बॉल ऑन साइडला वळवला मिड विकेटला. फिल्डर डीप मध्ये आहे त्या ठिकाणी. सिंगल तर कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न मात्र करण्यात आलाय. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती, परंतु शेवटच्या षटकामध्ये थोडी रिस्क तर उचलली जाईल. थोडा धोका पत्करतात नेहमीच फलंदाज, कारण फारशा विकेट गेलेले नाहीयेत. एकच विकेट आतापर्यंत गमावले ती गिरवले संघाने आणि त्याचमुळे शेवटच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याकडे मात्र त्यांचा सुद्धा कल असेल. धावा झाल्या ते आतापर्यंत. हो, चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवलाय. नाईसली टायमिंग. एक सुंदर कव्हर ड्राईव्ह रोहनच्या बॅटमधून निघतोय. हा चौकार आणि चौकाराच्या साहाय्यानं गिरवले संघाचं अर्धशतक धावफलकावर. 52 धाबा कंप्लीट होतील.
50 कम्स अप 52 धाव फलकावर. पहिल्या 2 बॉलमध्ये 6 धावा आल्यात. आणि स्लॉगवरचं षटक म्हटलं की हाणामारी तुम्हाला जरूर पाहिली जाईल. तो विस्फोटक खेळ मात्र मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत रोहन हातमोडे सलामीला आलेला फलंदाज, परंतु चांगली बॅटिंग त्यानं केले. मगाशी 2 षटकार सुद्धा त्याचे आपण पाहिले बॅक टू बॅक. आणि आणखीन एखादा मोठा फटका नक्कीच पाहायला मिळू शकेल. शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे वळवलाय. फाईन लेगला फिल्डर आहे, त्याला बीट करत बॉल चाललाय. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता चौकार. अब तक 56, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. सुपर बॅटिंग करतोय रोहन हातमोडे. ओ यावेळेस मात्र टॉपेज पाठीमागे चाललाय. फाईन लेगला नो चान्स फॉर फिल्डर. बॉल सरळ निघालाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांकरता हा येतोय षटकार. Still 2 runs on a board now. 62 धावा धावफलकावर. गौरवनं चांगलं षटक टाकलं होतं 4थं, परंतु 5व्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2-4, 4-6 ही आकडेवारी पाहायला मिळाली. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 62 धावा धावफलकावर. यानंतर टॉस केला जाईल. या 2 बॉल नंतर साई आणि वरचे ओळे या 2 संघादरम्यान टॉस बॉक्स मध्ये आपण येऊन राहा. हो, ऑन साईडला स्विंग केलं बॉलला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बेधुंद करणारा फटका. षटकार. नाव मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली ती गिरवले संघानं. सुपर बॅटिंग फ्रॉम श्रीयांश इलेव्हन काळ भैरव गिरवले. 4थं षटक थोडस त्यांच्या बाजूनं गेलं नव्हतं, परंतु 5व्या ओव्हरमध्ये दमदार कमबॅक केलाय. 2-4, 4-6-6. आता शेवटच्या बॉलवर मात्र किती अंक आहेत? 68 धावा झाल्यात. 2-1 धावा जरी आल्या तरी 70 हा आकडा मात्र फार मोठा ठरू शकेल. हा चेंडू ऑफ स्टंप लाईनवरचा टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. सर विकेट किपरचा भेद घेतोय. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 68 धावा धावफलकावर जमा केल्यात त्या श्रीयांश इलेव्हननं काळभैरव गिरवले टीमनं. आणि 69 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय ते चेरवली संघासमोर. तर 4व्या टॉस केला जाईल. शिवशंभो साई आणि यंगस्टार 11 वरचे ओळे या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन असतील. चला टॉस करूया आपण. वरचेवळे आणि साई, चला दोन्ही टीम कर्णधार. मी सन्माननीय निशिकांत दादा म्हात्रे यांना विनंती करतो, आपण या आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. डी पोल आणि त्यामधील पहिला सामना असेल आणि त्या पहिल्या सामन्याचा इथून टॉस करूया आपण. शिवशंभो कुशेश्वर साई आणि त्यांच्याबरोबर खेळताना यंगस्टार 11 वरचेवले असे 2 संघ पाहायला मिळत आहेत. निशिकांत दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला फिल्डिंग लावून घ्या. हेड इट्स कॉल. हेड. गिरवले आतमध्ये चला.
चला गिरवली टीम फिल्डिंग लावून घ्या आणि बॅटिंगसाठी उतरतो मॅच सुरू करायची आपण. टॉस जिंकलात, डिसिजन पेंडिंग. अगदी कसं वाटतंय, बऱ्याच वेळेला मी म्हणेन या मैदानावर खेळला असाल आपण आणि क्रांतीवीरांची भूमी. काय सांगाल एकंदरीत या स्पर्धेबद्दल, कसं वाटतंय? आयोजन खूप छान आहे. आम्ही बघितलं म्हणजे चांगलंच आयोजन आहे आणि आमचा पण पहिलाच दौरा आहे. बघू बेस्ट. नक्कीच. आणि टॉस जिंकला, डिसिजन पेंडिंग आहे. कदाचित बॅटिंग फिल्डिंग घेतली, काही प्लॅनिंग असेल, काही कशा पद्धतीची रणनीती असेल समोर वरचेवळे संघ, कशा पद्धतीनं अगदी गेम प्लॅनिंग असेल या मॅचमध्ये? प्लॅनिंग म्हणजे आमचे पहिले गोलंदाजी घेऊ आम्ही, पण एकदा टीम मीटिंग घेऊन विचारून आम्ही डिसिजन घेऊ आणि आमच्याकडे गोलंदाज आहेत म्हणून आम्ही पहिल्यांदा गोलंदाजी घेऊ. नक्कीच. वरचेवले संघ या आधी कधी खेळलात वरचेवले टीम बरोबर? नाही, कधीच नाही. फर्स्ट टाइम आहे. दोन्ही टीमचा खेळ चांगला नक्कीच पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला आमचे वरचेवळे संघ पाहायला मिळेल. परंतु देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आणि डी पोलमधील पहिला सामना साई आणि त्यांच्याबरोबर ओचेवळे. चला आपण गिरवली टीम फिल्डिंग लावून घ्या लगेच आणि चेरिवली टीम आपण बॅटिंगसाठी लगेच उतरायचं आहे. चला मॅचला करूया आपण सुरुवात लगेच. ई गटामधील पहिली मॅच असेल आणि पुढच्या इनिंगसाठी आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला, तो म्हणजे गुलशनजी पाटील यांचा आवाज ऐकायला मिळेल. चला गिरवली संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची आणि चिरवली संघ आपली सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल करायची. आणखीन एक आवाज आजच्या रात्रीमध्ये जोडला जाईल. रोहितजी वाचेकर त्यांचा देखील आगमन होताना पाहायला मिळतो. त्यांचा देखील सहर्ष स्वागत. नुकताच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकलात दीपकजी पाटील सर आणि ज्यांचा आवाज नेहमीच या संपूर्ण विभागामध्ये आणि या मैदानावर तुम्ही नेहमीच ऐकत असतात ते शेखरजी पाटील आणि आज स्कोरर पाहिलं तर प्रज्योतजी पाटील तुम्हाला पाहायला मिळतील आणि साई प्रीत लाईव्ह यांच्या माध्यमातून पाहायला गेले तर ही स्पर्धा आज कव्हरेज केली जाते. सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करूया. आपण सन्मान करूया व्यासपीठावर. अगदी भाऊ वाजेकर यांचा सन्मान इथे केला जाईल स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करतोय ऋषी भाऊ वाजेकर आणि त्यांचा सन्मान आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर विनोद दादा वाजेकर यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. दोन्ही मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा आपण करतोय सन्मान. त्यानंतर बघा व्यासपीठावर ज्यांचं आगमन होत आहे सातत्यानं आपण पाहिलं तर शिरडोन नगरी आणि शिरडोनमधून सातत्यानं आपण पाहिलं तर ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळत असतो. अगदी मराठीचा एक गोड आवाज, सातत्यानं खूप चांगलं समालोचन आपण ऐकत असतो. एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि अगदी आपण पाहिलं तर एक चांगलं व्यक्तिमत्व, आमचे मित्र आणि एक याच गावचे सुपुत्र आमचे रोहितजी वाजेकर यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळेल. त्यांचं सुद्धा करूया आपण हार्दिक स्वागत. भाऊ वाजेकर, विनोदजी वाजेकर या दोन पाहुण्यांचं इथे सन्मान आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया मॅचकडे. सर्वांचं सहर्ष स्वागत करूया. वर्षा ग्रुप पुरस्कृत सरपंच चषक 2026 हे दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळतो. संपूर्ण वर्षा ग्रुप त्यांच्या वतीनं एकजुटीनं पाहायला गेलं तर सरपंच चषक 2025 हे भव्य अगदी पाहायला गेलं तर आयोजन सोहळा मात्र तुम्हाला पाहायला मिळतो. पूर्वार्ध संपलंय, उत्तरार्धाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका बाजूला टीम तुम्ही पाहताय श्रेयांश 11 कालभैरव गिरवले संघ आणि दुसऱ्या बाजूला त्यांना फाईट करताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये तो चिरवली संघ. पंचांसाला ग्रीन सिग्नल उत्तरार्धाला होती सुरुवात. 30 बॉलमध्ये पाहिलं गेलं तर 69 धावांची मात्र गरज असणार आहे. 69 रन्स. ओहो, पहिलाच बॉल भन्नाट वेगानं टाकला होता. प्रत्युत्तर चांगला पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतात आणि सिंगल इथून धाव मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळत्या. दमदार सुरुवात करावी लागेल कारण की आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या या पावन वर्षान अगदी झालेली पावन भूमी तुम्ही पाहता शिरडोन नगरी आणि त्यामध्ये ही स्पर्धा. ओहो, लोवर फुल टॉस बॉल. बॉलला फक्त फ्लिक दिशा दाखवल्या आणि दशा आता उडवली गोलंदाजाची. बॉल आउट ऑफ द पार.
मॅक्सिमम 6 धावा षटकार. जगात भारी 19 फेब्रुवारी आणि तुम्ही पाहताय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आणि त्या जयंती निमित्त सर्वांना देखील आपण देऊया या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा. पहिलाच बॉल पाहिला तर अगदी यॉर्क लाईनचा टाकला होता. दुसरा बॉल पाहिला तर लेग स्टिकवर टाकण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु फलंदाजांना दिशा दाखवले. फ्लिक शॉट पाहायला मिळाला आणि त्यामध्ये आलेला दमदार षटकार पाहायला मिळतोय. जर धावा देखील नेहमीच मोठ्या असतात, त्या मोठ्या धावेंचं लक्ष अशाच पद्धतीने पाठला केला जातो आणि सध्या तेच होताना पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 2 बॉलचा खेळ झालाय संपन्न. मॅनेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि त्यामध्ये टोटल पाहिलं तर सध्या 7 धावा गोलंदाज करतो. एक चांगला गोलंदाज आहे. हो, चांगला यॉर्क लाईनचा वापर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न इथून गोलंदाजानं केला आणि ब्रह्मास्त्र सध्या टाकताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलची इथून सांगता होईल, कारण की चान्स मात्र मिळणार नाही. फ्लाय स्लिपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते आणि डॉट बॉलची इथून सांगता देखील होताना पाहायला मिळाली आहे. आणखीन एक चाणक्य बॉल. 2 बॉल पुढे टाकले, त्यावर प्रत्युत्तर पाठरनं चांगले दिल्या, परंतु गोलंदाजाला देखील बॅक करणं गरजेचं आहे आणि सध्या तेच करताना पाहायला मिळतोय गोलंदाज, ज्यानं पहिल्या बॉलवर सिंगल धाव खर्च केली होती, दुसऱ्या बॉलवर षटकार दिला होता. त्यानंतरचे लगातार 2 बॉल डॉट पाहायला मिळाल्यात. ही बॉल चांगला आहे, परंतु समोर फिल्डर आहे. धाव घेण्याची प्रयत्न आवश्यकता होती का? आता इथून पाहायला गेलं तर आत्महत्या फलंदाजानं केली, कारण की स्लिमिडॉनला फिल्डर होते तैनात आणि सरळ मितुलच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. धक्का क्रमांक चिरवली टीमला पहिला. तुषार सध्या चांगली बॅटिंग करत होते. 2 बॉलवर पाहिलं तर बॅकफुटला लुटलं होतं. दबाव त्यांच्याहीवर वाढलं गेलं होतं, परंतु धावा फार महत्वाच्या राहतील आणि विपरीत पाहिलं तर विकेट देखील वाचवून ठेवावं लागतील, कारण की 69 धावांचा पाठला तुम्हाला करायचा आणि त्यामध्ये विकेट चिरवली टीमसाठी फार महत्वाच्या राहतील. आणि तुषार बाद झाले त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मयूर पाटील ऑन स्ट्राइकला पाहायला मिळतील. फुल टॉस बॉल समोर विशेप मध्ये ब्लॅक स्क्रीनला. आता हा बॉल स्पर्श करेल आणि इथून आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार, चौकार. मास्टर चला गिरवले संघ आपण लगेच फिल्डिंग लावायची. पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय संपन्न, त्यामध्ये विकेट देखील प्राप्त झाले होते, परंतु शेवट मयूर पाटीलला मात्र चांगले केले, कारण की चौकार त्यांच्या पाठमधनं पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा देखील खेळ झालाय संपन्न. टीमची धावसंख्या पाहिली तर 11 धावा सध्या 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये. तुम्ही पाहताय चेरुली टीमच्या बाजूने धावा खर्च केल्यात, परंतु धावा त्यांना वसूल देखील करावा लागतील, कारण की अंतिम षटकामध्ये काही कमालीची बॅटिंग केली होती. त्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 2 षटकार पाहायला मिळाले होते आणि सध्या तशाच पद्धतीनं बॅटिंग चिरवली संघाला देखील करणं फार गरजेचं आहे. विकेट नंबर सध्या पाहिलं तर पहिलं जी सलामीची जोडी होती ती मैदानाच्या बाहेर परतवली गेल्या, परंतु स्ट्राइक एंडला फलंदाज पाहिलं तर निलेश भालेकर पाहायला मिळतील. चला गिरवले संघ, आपल्याकडे पर्याप्त वेळ नसणाऱ्या टाइम तुम्हाला अलर्ट असणार आणि त्या विपरीत तुम्हाला खेळी करावी लागेल, अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा हे देखील लागेल. याकडे देखील आपण लक्ष केंद्रित करा. जशी पिटूच्या षटकाला होईल सुरुवात, गोलंदाज तुम्ही पाहताय
राज हातमोडे. आणखीन एक तेज तरार हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. गिरवले संघाचं नेहमीच चांगल्या पद्धतीने नेतृत्व हा गोलंदाज करतो. पहिलाच बॉल फुल टॉस होता ऑन साईडला. डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. सिंगल धाव कंप्लीट केल्या. दुसऱ्यासाठी देखील धावल्यात. ऋषी त्या ठिकाणी पाहायला मिळाले होते. थोडीशी चूक घडली कारण की एक धाव देखील फार महत्वाची राहील या मॅच मध्ये. ई पोल मधील सध्या पहिली लढत तुम्ही पाहता. थाटामाटानं देखील उद्घाटन सोहळा या स्पर्धेतला संपन्न होताना पाहायला बरेचशा मान्यवर जोडले होते. त्यांचा देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला गेला. टीमची धावसंख्या सध्या 13 धावा पाहायला मिळतील. आणखीन एक ब्रह्मास्त्र परफेक्ट यॉर्क पाहायला मिळतो. आता गोलंदाज राज हातमोडे यांच्या माध्यमातून काय कमालीचा हा बॉल टाकला. चान्स देखील बॅटरला दिलं गेलं नाहीये. एवढा प्रचंड वेग या बॉलवर पाहायला मिळाला. दमदार सुरुवात करावी लागेल कारण की पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्यानंतर 11 धावा खर्च केल्या गेल्या होत्या. आणखीन एक बुंध्यामध्ये हा बॉल पाहायला मिळतोय. लाऊडली अपील देखील सध्या केली जाते परंतु भरगाव वेगा पुढे सध्या पाहिलं तर फलंदाज थोडासा इथे शांत उभा राहताना पाहायला मिळतील कारण की 2 बॉल पाहिलं तर सटीक लेंथ वर टाकलेत आणि सध्या लेंथ बॅटिंग करताना ओळखावी लागेल कारण की धावा देखील बऱ्याचशा काढायच्या आहेत. आणखीन सध्या पाहिलं तर 13 धावेंवर चिरवली संघाला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं गेलं. शॉर्ट ऑफ प्लेनचा बॉल इनसाइड आउटला इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला नजाकत ताकद आणि प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाल्या. बॉल आउट ऑफ दी पार. नंबर 4 चौकार. लेंथ मध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाजांना परंतु त्याच्या उत्तर मात्र चांगले दिले गेले. चौकारानं 17 धावा सध्या धाव फलकावर तुम्ही पाहता. दमदार आयोजक पाहायला मिळतील या स्पर्धेतली. या बॉलिसला आणखीन एक बॉल चाललाय हवाई सफरला स्वीट ॲश आणि क्लीन देखील आहे. बॉल आउट ऑफ दी पार. नंबर या बॉलिसला 6 षटकार. बॉल चांगला पाहायला मिळाला होता परंतु प्रत्युत्तर त्याहून चांगले दिले फलंदाजांना. 2 बॉलवर शांत ठेवलं होतं परंतु 2 अगोदरच्या बॉलवर अगदी पाहायला गेलं तर षटकार आणि चौकारानं सध्या डील करतोय फलंदाज. टीमची धावसंख्या 6च्या मदतीनं जाऊन पोहोचेल 23-23 या धावसंख्येवर. पहिली विकेट सध्या गमावल्या. आणखीन एक तेज सर्रार बॉल पाहायला मिळतोय. याच पद्धतीनं अगोदरचे 2 बॉल टाकणं राज हातमोडेला फार महत्वाचे होते परंतु त्यामध्ये 10 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या 2 बॉलच्या अगोदर. आणि या सध्या धावा पाहिल्या तर 23 धावसंख्येवर पाहायला मिळतील आणि 2 षटकांचा खेळ इथून संपन्न होताना पाहायला मिळतोय. चला लगेच फिल्डिंग सेटअप करायची विनंती असेल. श्रेयांश 11 कालभैरव गिरवले संघ तुम्हाला पाहायला मिळेल या उत्तरार्धामध्ये लढताना परंतु सध्या पाहिलं तर बाग फुटला या टीमला लोटल्या चिरिवली संघानं कारण की धावा सध्या पाहिलं तर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 विकेट लॉस असताना सध्या 23 धावा तुम्ही पाहता. 18 मध्ये आता 46 धावांचा पाठला करायचा चिरवली टीमला आणि 18 मध्ये 46 धावा रोखायच्यात. श्रेयांश 11 कालभैरव गिरवले संघाला रोखलं जाईल का? सध्या पाहिलं तर दोन्ही टीमला पिच मात्र सपोर्ट करताना पाहायला मिळेल. दमदार आयोजक या स्पर्धेमधील पाहायला मिळतील तुम्हाला. माननीय सागर शेठ भोईर आणि त्यांची संवेद पाहायला मिळतील श्री ऋषिकेश शेठ
भोईर अशी दमदार आयोजक या स्पर्धेतले पाहायला मिळतील आणि रामशेठजी भोईर ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष सहर्ष स्वागत. त्यानंतर जनार्दनजी मुकादम त्यांचं देखील आगमन मुख्य व्यासपीठावर झाला. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. पर्षा ग्रुप पुरस्कृत सरपंच चषक 2025-26 हे शानदार पर्व तुम्हाला पाहायला मिळू आहे. हो, इथे पाहायला गेले तर गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळतं. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला आणि बॉलला देखील स्लोवर केला. वेग किती याला फार महत्व नाही. या टप्पा लेंथ किती चांगल्या याला देखील फार महत्व आहे सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि तेच गोलंदाजाच्या बाबतीत पाहायला मिळतोय. समोर फलंदाज पाहिलं तर मयूर पाटील तुम्हाला पाहायला मिळतील आणि सध्या 23 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 18 मध्ये 46चा पाठला करायचा. हो, आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली दुसऱ्यासाठी सरसावले होते परंतु ओव्हर थ्रो सध्या पाहायला मिळाला. बॅकअप दिलाय निखिलच्या माध्यमातून. सिंगल इथे प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने सध्या धाव संख्या पाहिली चेरिवली टीमची तर 24 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. येणारे 16 बॉल आणि त्यामध्ये 45 धावांची गरज आहे. याही षटकाला मात्र लांबवणं फार गरजेचं राहील टीम चेरिवली संघासाठी. आणि श्रेयांश 11 कार भैरव गिरवले संघाला या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. आणि रोखणार का गोलंदाज येता काळ आणि येता वेळ निश्चितपणे मात्र सांगून जाईल. कारण की चांगली स्पर्धा मात्र दमदार स्पर्धा पाहायला मिळते सध्या. आणखीन एक चांगला बॉल आता सटीक लेंथ वर मात्र टाकल्या. ऑफ साइड दी ऑफ स्टंप. बचाव यंत्र सध्या पाहायला गेलं तर गोलंदाज वापरतो. विकेट देखील फार महत्वाचा आहे परंतु गिरवले संघाचा विचार केला ना तर त्यांना सध्या डॉट बॉल हे फार महत्वाचे राहतील. 15 मध्ये आता 45 करायचे आहेत. हो, स्लोवर आणखीन एक परंतु हा बॉल लेंथ आणि लाईन मात्र आता मिस करतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला. एक धावेने भर पडताना पाहायला मिळेल आणि 1च्या मदतीने धाव संख्या पुढे जाईल. 25 धावा सध्या स्कोर कार्डवर मात्र सोडले जातील. या षटकामध्ये मोठे फटके येताना पाहायला मिळतील का की गोलंदाज सध्या थांबवून ठेवेल फलंदाजांना. हो, आणखीन एक चांगला बॉल सध्या स्ट्रगल आता इथून फलंदाज देखील करताना पाहायला मिळेल धावेंसाठी. कारण की सलगचा हा आणखीन एक वाईट नंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. दमदार सुरुवात या गोलंदाजांना पाहायला गेलं तर स्लोवर बॉल न केले होते आणि सध्या मयूर पाटीलला निलेश भालेकर यांना तुम्ही पाहताय परंतु इथे थोडासा आणखीन बाहेर बॉल जाताना पाहायला मिळेल अवे फ्रॉम द बॉडी. आणि व्हाईट बॉलचा इशारा दीपकजी पाटील सर त्यांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि इष्टामध्ये आता वाढ देखील होताना पाहायला मिळते. टीमची धाव संख्या 26 धावा सध्या स्कोर कार्डवर जोडले गेल्यात. आणखीन एक लोवर फुल टॉस पिकअप शॉट पाहायला मिळतोय. परफेक्ट रडार मध्ये हा बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. नंबर 6 षटकार. इथून 6च्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर 32 रन 32 धावा मात्र धाव फलकावर पाहायला मिळतील. आणि सध्या आता गोलंदाज देखील थोडीशी खराब कामगिरी करताना पाहायला मिळतील. आणखीन एक हा तर सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता हा बॉल भेटेल की नाही याकडे देखील पाहिलं जाईल परंतु बॉल आउट ऑफ दी पार. नंबर आणखीन एकदा 6 षटकार.
टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 38 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील. 12 बॉल आणि आता गरज आहे टोटल 31. 31 धावेंचा पाठला आता इथून करायचा विचार करता टीम चेरवली संघाच्या माध्यमातून. 2 बॉल पाहिले तर थोडेसे खराब गोलंदाजांना टाकल्या, कारण की 3 ओव्हरचा खेळ सध्या तुम्ही पाहताय संपन्न झाला आणि त्यामध्ये सध्या 38 धावा स्कोर कार्डवर लागताना पाहायला मिळतील. आणि 12 बॉल मध्ये पाहिलं तर 31. 31 धावेंचा सध्या पाठला करायचा चेरोली टीमला. अशा पद्धतीने आता धावा इथून डिफेन्स करतील टीम श्रेयांश 11 कालभैरव गिरवले संघ. हे देखील पाहणं फार गरजेचं राहील, कारण की ज्या मेहनतीनं धावा जमवल्या गेल्या त्याच मेहनतीनं मात्र धावा डिफेन्स देखील करावा लागतील. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील सहर्ष स्वागत. परीक्षा ग्रुप शिल्डन पुरस्कृत सरपंच दशक 2026 हे दमदार आयोजन नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि उद्घाटन सोहळा आज मात्र या रात्रीतला संपन्न देखील होताना पाहायला मिळाल्या. बरेचसे ग्रँड एंट्रीज देखील सर्व टीम्स पाहायला मिळाल्या मैदानाच्या आतमध्ये. 2 खेळाडूंची पार्टनरची रॉयल एंट्री देखील आपण पाहिली मैदानाच्या आतमध्ये. आणि सध्या ई पॉल मधील पहिला लढत आणि पहिली मॅच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. एका बाजूला टीम चिरवली संघ बॅटिंग सध्या करतोय उत्तरार्धामध्ये, आणि डिफेन्स करताना सध्या टीम पाहायला मिळेल फिल्डिंग करत असताना श्रेयांश 11 कालभैरव गिरवले संघ पाहायला मिळतील. प्रचंड प्रेक्षक देखील या स्पर्धेसाठी लाभले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आपण. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पुण्य आणि पावन या भूमीमध्ये शिरढोण नगरीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. चला मॅचला करूया इथून सुरुवात. आणखीन एक दमदार सध्या गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. श्रेयांश 11 कालभैरव गिरवले टीमचं संकट मोचक ज्या वेळेला पाहायला गेले तर धावा डिफेन्स करायचे असतात, त्या वेळेला पाहायला गेले तर या गोलंदाजाला खेम्यामधून बाहेर काढत असतोय गिरवले संघ. आणि या सध्या बारक्या हे गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतील. पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय, परंतु डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फिल्डर लावलाय. आणि जाल्यामध्ये सध्या पाहिलं तर फलंदाज मयूर पाटील अडकले गेल्यात. 1 मोर विकेट डाऊन. सेकंड विकेट चेरिवली संघ 38 धावांवर लॉस करताना पाहायला मिळेल. डीजे विकेट नंबर पाहायला गेले तर क्रुशियल मोमेंटला इथून दुसरी मात्र चेरिवली संघ सध्या गमवताना पाहायला मिळेल. आणि या टीमची धावसंख्या पाहिली तर 38 आणि त्यावर लागलेला हा धक्का क्रमांक दुसरा पाहायला मिळाला. बॉल चांगला होता, फटका देखील चांगला कलेक्ट केला होता, पिकअप शॉट पाहायला मिळाला, परंतु डीप मध्ये फिल्डिंग देखील दमदार सध्या होताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला मॅच जिंकायच्या आणि त्यासाठी सध्या घाम दोन्ही संघ काढताना पाहायला मिळतील. परंतु फटका चांगला ऑन साईडला काव कॉर्नरला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सिंगल धाव सध्या पूर्ण होताना पाहायला मिळते आणि सिंगलच्या मदतीनं 39 धावा धाव फलकावर. नक्कीच त्या दरम्यान आपण बघू शकतोय जनार्दनजी मुकादम यांचं सहर्ष स्वागत करतील शेखर पवार, आणि त्यांचं देखील या सरपंच चषक
2026च्या पर्वामध्ये स्वागत असणार आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व ग्रामपंचायत सदस्य त्यांचे आपण बघू शकतोय, पत्नी आहेत, उपसरपंच आणि नक्कीच लाईव्ह आपण 2 मिनिटं कॅमेरा इकडे करायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरांचं सहर्ष स्वागत. हिट विकेटसाठी रिव्ह्यू. येस, बॅक टू क्रिकेट. पाहायला मिळतील नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. टीमची धावसंख्या सध्या 39 स्कोर कार्डवर पाहायला मिळाली होती. इथून सिंगल धाव कंप्लीट केल्या. डीप मध्ये फिल्डर आहे. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. टर्निंग पॉइंट सध्या हा षटक राहील, कारण की या षटकामध्ये पाहायला गेलं तर धावा सध्या रोखताना पाहायला मिळतील बारके आणि 1च्या मदतीने सध्या धावसंख्या पाहिली तर 40 धावा धाव फलकावर पाहायला मिळतील चिरोली टीमच्या बाजूनं. ओहो, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल थोडासा बाहेर निघाला जरूर होता. परंतु फलंदाज पाहायला गेलं तर इथून OUT फलंदाज बाद. त्यानंतर भरत शेठ भोईर त्यांना देखील विनंती असेल आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर आपलं देखील सहर्ष स्वागत असणाऱ्या. 2 विकेट सध्या पाहायला गेले तर चिरवली संघ या ओव्हरमध्ये लॉस करताना पाहायला मिळतील आणि सध्या फ्रंट फुटला गिरवले संघ पाहायला मिळतील. लोवर फुल टॉस बॉल होता, फ्लाय केला बॉलला, डीप मध्ये जातोय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. थ्रो देखील चांगला केला, सिंगल इथून प्राप्त केले आणि सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या पुढे जाईल आणि टीमची धावसंख्या सध्या पाहिली तर 41 धावा धाव फलकावर देखील लागताना पाहायला मिळतील. सध्या पाहिलं तर संकटामध्ये इथून चिरवली संघ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय, कारण की 5 ओव्हरमध्ये तब्बल पाहायला गेले तर 59 धावांचा पाठला करायचा होता टीमला, परंतु सध्या विकेट्स लॉस आहेत आणि 69 धावांचा आणि तिथून सध्या पाहायला गेले तर विकेट देखील लॉस होताना पाहायला मिळतील चिरवली संघ. चला पंच, आपली खिशात जी लाईट पेटली ती बंद करायची आहे. सहा मध्ये 28 धावांची गरज आहे. प्रचंड मेहनत आता करावी लागेल चिरवली संघाला. आडवा पाटणं हा बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. डीप मध्ये ऋषी पोहोचल्यात, बॉल खाली थोडीशी लेट फेकी होताना पाहायला मिळेल. सिंगल होती, त्याला डबल मध्ये रूपांतर केलं गेलं आणि सध्या 2 धावा इथून चिरवली संघाचे फलंदाज मिळवताना पाहायला मिळते आणि 2च्या मध्ये समीकरण आता पुढे जाताना पाहायला मिळेल. 5 मध्ये सध्या 26 धावांची मात्र गरज आहे. मोठे फटके आता येताना पाहायला मिळतील का? हो, मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅकफुटवरना बॅट फिरवली होती बॅटरनं. बॉल थोडासा ऑफस्टिकवर टाकला आणि विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल देखील सध्या जाताना पाहायला मिळतोय. 4 मध्ये आता धावा पाहिल्या तर राहतील टोटल 26 आणि त्यामध्ये आता 26 धावा करायच्या टीम चिरवली संघाला.
हो आणखीन एक तेच तर तिखट बाउन्सर सध्या पाहायला मिळतोय. खांद्याचा वापर गोलंदाजानं केला आणि वेग देखील या बॉलवर पाहायला मिळाला आणि सध्या हा बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. 3 मध्ये आता समीकरण पाहायला गेलं तर पूर्णपणे चेंजेस होताना पाहायला मिळतील. बॉल आता कमी आणि धावा सध्या वाढल्या जातील. 3 मध्ये सध्या 26 ची गरज आहे. हो बॅटची रिल्डिंग एज लागली होती. फ्लॅश स्लिपला बारक्या त्या ठिकाणी पाहायला मिळाले परंतु सिंगल इथून प्राप्त होईल आणि या सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या 1 न पुढे जाईल आणि 44 धावा सध्या धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. 2 मध्ये आता 25 धावांची गरज आहे. मॅच पाहायला गेले तर पूर्णपणे बारक्या या गोलंदाजानं फिरवल्या कारण की त्यामध्ये 2 विकेट्स येताना पाहायला मिळाल्या. टर्निंग पॉइंट सध्या बारके यांचा षटक राहिलाय. हा देखील चांगला बॉल फक्त दिशा दाखवल्या. पॉइंट मध्ये डीप मध्ये फिल्डर आहे. धाव मात्र इथून काढली गेली नाही आणि 1 मध्ये आता 25 धावांची गरज आहे. सध्या पाहायला गेलं तर मोठ्या धाव संख्येनं हा संघ परास्त होईल का की अंतिम बॉलवर आणखीन एखादा मोठा फटका जाता जाता चिरवली टीमच्या फलंदाजाच्या माध्यमातून येताना पाहायला मिळेल का. परंतु